brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. भाषा हीच तुमची ओळख आहे आणि हेच सांगण्याचा मी वारंवार प्रयत्न करतो. काही वेळेला निवेदनं देऊन प्रयत्न करतो. म्हणजे मी आमच्या पक्षातल्या लोकांना सांगितलं आहे की सुरुवातीला हात जोडून जा आणि ऐकलं नाही तर हात सोडून जा. तर त्यावेळेला काही वेळेला हात सोडावे ज्यावेळेला लागतात त्यावेळेला तुमच्याच बातम्या सुरू होतात ना की असे मारणे बरे नव्हे वगैरे. पण हात सोडणं हा एकमेव उपाय आहे की हात जोडून होतात? कारण हात जोडून पण जर समजा ऐकत नसतील तर करायचं काय? आम्ही असा पहिल्यांदा हात सोडून गेलो आणि नंतर मग हात जोडून गेलो असं झालं नाही ना. तर त्याच्यामुळे हे प्रयत्न आमच्याकडनं म्हणजे तुम्ही मराठी भाषा असं जर म्हटलं तुम्ही आणि जर समजा तुम्ही मराठी भाषा मराठी भाषेची आंदोलनं किंवा अशा प्रकारच्या कुठलीही गोष्ट साधं नेटवरती जरी टाकलं तरी तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दिसेल तिकडे, दुसरी कुणी दिसणार नाहीत. तर ही मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आम्हीच उभे राहिलोय. आता पण हिंदीच्या वेळेला हिंदी सक्तीचं होऊ देणार नाही ते. आता जरी सरकारने माघार घेतलेली असली आणि लपून छपून पुस्तकं छापत असली तरी ती शाळांमध्ये येऊ देणार नाही आम्ही. तुम्ही हिंदी सक्तीचा विषय काढलाय म्हणून आणि बाकी पुढे आपण जाण्यापूर्वी आता विषय निघालाच आहे तर म्हणून एक साधारणतः असं दिसतंय की हिंदी सक्तीचा निर्णय जरी सरकारने मागे घेतला असेल तरी सुद्धा जे नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे त्याच्यामध्ये तिसरी भाषा तर शिकवावीच लागेल. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी हिंदी गुजराती जास्त घेतली जाईल अशी मला पहिलं सांगा शिकवलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार? शिकवली जात दक्षिणेकडच्या राज्यांनी तोच मुद्दा उपस्थित केलाय की उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी तिसरी भाषा तुम्ही कुठली शिकवणार? इव्हन दिल्लीमध्ये. अर्थातच. आणि मला असं वाटतं की तुम्ही मुलांवरती भाषेची बंधनं किंवा त्यांच्यावरती ते प्रेशर का आणताय? तिसरी भाषा नकोच असं तुमचं? अर्थातच ना. एक तुमची मातृभाषा झाली, एक वर्ल्ड लँग्वेज म्हणून इंग्रजी झाली. हिंदी ही काय राष्ट्रभाषा नव्हे? जशी मराठी आहे तशीच हिंदी आहे, जशी गुजराती आहे तशीच हिंदी आहे. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही आणि त्याच्यामुळे ही लादायचा जर समजा तुम्ही प्रयत्न केला तर त्याला विरोध हा प्रत्येक राज्यामधनं होणार. प्रश्न असा आहे ज्याला गरज असेल तो ती भाषा शिकेल. आज अनेक मुलं एका कॉलेजमध्ये फ्रेंच शिकतात किंवा चायनीज शिकतात, जर्मन शिकतात. ती ऐच्छिक गोष्ट झाली ना. तुम्ही जबरदस्ती करायची की ही भाषा तुम्ही शिकली पाहिजे का? या गोष्टींची काही गरज नाहीये. तुमची हिंदी चॅनल बघावीत म्हणून आम्ही भाषा शिकावी याला काय अर्थ आहे काय? हिंदी पिक्चर पण असू शकतो, चित्रपट असतील. आता मी जिओवरती बघितलं, मी खास करून मी माझ्या मराठी लोकांना मी खरंच सांगेन जिओ नावाचं जे चॅनल काय अंबानींचं जे जिओ स्टार जे काय आलेलं आहे, माझी विनंती आहे जे मी स्वतः करतो तुमच्या माध्यमातून मी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला सांगू इच्छितो, जिओवरती अनेक इंग्रजी चित्रपट मोठे हे मराठीत डब केलेले आहेत. अच्छा. म्हणजे जनरली तुम्ही जर समजा अमेझॉनवरती किंवा नेटफ्लिक्सवरती जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तमिळ, तेलुगू, मल्याळम हे ऑप्शन दिसतात, पण जिओवरती तुम्हाला मराठी ऑप्शन दिसतो आणि भरपूर चित्रपट त्यांनी मराठीमध्ये डब केलेले आहेत. आज मला असं वाटतं की ते चित्रपट महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठीमधनं पाहिले पाहिजेत. म्हणजे समजा आपण अव्हेंजर सारखा एखादा चित्रपट समजा आपण पाहिला, विचार केला तर अव्हेंजर सारखा चित्रपट तमिळ माणूस तमिळमध्ये ऐकताना हसत नाही की अरे याचा कसा तमिळ बोलतो, असं नाही कोण बोलत. मला वाटतं की आपण आपल्या भाषेबद्दलचा अभिमान किंवा त्याच्याबद्दलची नुसतं काय त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळून नुसता दर्जा मिळून काय होणार आहे? आपल्याला स्वतःच्या भाषेबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि ती भाषा जास्तीत जास्त कशी वाढवता येईल. मी आज मी माझ्याकडून तरी मला मराठी मुलांचीच रील्स पाठवतात, ते रील्स असतात काहीतरी करतात ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं म्हणून मराठी मुलं हिंदीमध्ये रील्स करतात. कशासाठी करताय?
म्हणजे आज जर समजा जगात जर समजा आपण पाहिलं लोकसंख्येनुसार तर महाराष्ट्राचा नंबर खूप वरती लागतो लोकसंख्येमध्ये. 12 कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातली आणि मराठी 15 कोटी 15 कोटी आहे. अजून जनगणना व्हायची आहे, पण साधारणतः एक 12 ते 15 कोटी लोक. 15 कोटी लोक मराठी भाषा बोलतायत. ही काय कमी गोष्ट आहे का? छोटी गोष्ट आहे का? आणि त्या भाषेला तुम्ही नाकारून तुम्ही दुसऱ्या भाषा आमच्यावरती लादायचा प्रयत्न करणार असेल कसं होणार मला जर सांगा. मग आपण आपल्याला खरं तर अभिमान वाटला पाहिजे या गोष्टींचा की अरे शिवाजी महाराज पण मराठी बोलत असतील, कारण बोलत असणार, कारण मराठीच होते. पण माझी भाषा माझे महाराज पण बोलायचे ह्याचाही आम्हाला कौतुक वाटत नाही.